नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत बीटरूट कटलेट आणि मटारचे कटलेट। बनवायला इतके सोपे आहेत आणि चवीला तर वाव लागतात हे कटलेट, आणि त्याचबरोबर अतिशय हेल्दी असा हा ऑप्शन आहे मधल्या वेळेच्या खाण्यासाठी किंवा मग मुलांच्या छोट्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। सगळ्यात अगोदर आपण मटार कटलेट बनवणार आहोत, जे की बाहेरच्या बाजूने म्हणजे वरचं जे आवरण आहे ते मस्त क्रिस्पी होतं आणि आतमध्ये मस्त सॉफ्ट बनतात मंडळी। तर चला सगळ्यात अगोदर आपण मटार कटलेट बनवतोय त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। आपल्याला लागणार आहे 1 कप ताजे मटार सोलून घेतलेले, आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 उकडलेले बटाटे मीडियम साईजचे, 1 कांदा आणि 1 ढोबळी मिरची घ्यायची, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर। तर चॉपरमध्ये आपण अगोदर हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे बारीक वाटून घेणार आहोत, आणि त्यामध्येच आता आपण मटार सुद्धा वाटून घेणार आहोत। हो, कच्चे मटार जरी ॲड केले तरी चालेल किंवा 5 मिनिटासाठी तुम्ही उकडून घ्या आणि नंतर ते यूज केले तरी सुद्धा चालतील मंडळी। तर मटार सुद्धा मस्त बारीक करून घ्यायचे, खूप स्मॅश नाही करायचे आपल्याला, म्हणून आपण मिक्सर न फिरवता चॉपरमध्ये करतोय हे सगळं। तर मटार सुद्धा छानपैकी बारीक झालेले आहेत। तर कढई तापत ठेवली, कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम केले, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे छान फ्राय झाले की त्यामध्ये बारीक केलेला मटार, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर ते सगळं ॲड करून घेऊया। व्यवस्थित सगळं 5 मिनिटासाठी परतून घ्यायचे। ह्याच्यामध्ये मी 4 दाणे साखरेचे सुद्धा घातलेले आहेत, म्हणजे कधी कधी मटार उघडे लागतात, तर तसं न होता मटार खूप टेस्टी लागतात जर तुम्ही 4 दाणे साखर ना मटारच्या कोणत्याही रेसिपीत घातले ना तर ते छानच लागतात मंडळी। तर अशा प्रकारे आपली जी भाजी आहे ती 5-7 मिनिटासाठी मी परतून घेतलेली आहे। त्यामध्ये मी आता कांदा आणि ढोबळी मिरची, जी की मी चॉपरमध्येच बारीक करून घेतली होती, ती सुद्धा ॲड केलेली आहे, आणि व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आणखी 2-3 मिनिटासाठी। आणि त्यामध्ये आता ॲड करूया चवीनुसार मीठ, त्याचबरोबर हळद घालायची आहे, 1/2 चमचा साधारण हळद घातलेली आहे। त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा ॲड केलेली आहे, आणि सगळं छान परतून घ्यायचं आहे। थंड होतीये भाजी तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर एका बाउलमध्ये मी 2 उकडलेले बटाटे जे होते ना ते मस्तपैकी किसून घेणार आहे, आणि त्यामध्येच आता आपण ॲड करणार आहोत भिजवलेले पोहे। मी इथे 1/2 कप पोहे भिजत घातले होते 10-15 मिनिटासाठी, ते ॲड करूयात। आणि आपली जी भाजी आपण बनवून घेतली होती ती सुद्धा ॲड करूया, थोडीशी गरमच आहे पण ठीक आहे, ती सुद्धा ॲड करून घेऊया। आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। अगोदर आपण थोडंसं मीठ ॲड केलं होतं, आत्ता थोडंसं आणखी ॲड करूया। त्याचबरोबर सिझनिंगसाठी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे पिझ्झा सिझनिंग 1 चमचाभर, तुम्ही ओरेगानो घालू शकता किंवा मग अर्धा चमचा ओरेगानो, अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालू शकता, किंवा मग गरम मसाला जरी वापरला तरी सुद्धा छान लागेल मंडळी। तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे, बाइंडिंग छान यावं म्हणून मी 2 चमचे बेसन पीठ सुद्धा घातलेलं आहे, आणि परत एकदा सगळं छान मिक्स करायचे। आणि आता आपण ह्याचे छानपैकी कटलेट थापून घेणार आहोत मंडळी। तर तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे कटलेटला। तर हे कटलेट ना मी रव्यामध्ये घोळून घेणार आहे, तुम्ही ब्रेड क्रम्समध्ये जरी घोळून घेतले तरी सुद्धा चालतील। तर आपले सगळे कटलेट थापून झालेले आहेत। तर मी इथे नॉनस्टिक तवा जो येतो ना तो गरम करायला ठेवलेला आहे, आणि त्यावरती थोडंसं तेल लावून घेते, आणि नंतर आपण हे कटलेट त्यावरती मीडियम हीटवरती भाजून घेणार आहोत। एका बाजूने 7-8 मिनिटासाठी भाजून घ्या, आणि नंतर थोडं तेल लावा परत एकदा, आणि परत एकदा उलटून साधारणतः 10 मिनिटासाठी तरी हे कटलेट छानपैकी भाजू द्या मंडळी मीडियम हीटवरती। मध्ये मध्ये आलटून पलटून पाहत राहा, जेणेकरून आपले जे कटलेट आहेत ते छानपैकी क्रिस्पी झाले पाहिजे पण जळायला नकोत। आणि त्याचबरोबर खूप हाय फ्लेमवर केले तर कटलेट मधल्या भागामध्ये कच्चे राहतात, त्यामुळे मीडियम हीटवरतीच करा मंडळी। तर असे हे आपले मटारचे यम्मी, हेल्दी, टेस्टी आणि प्रोटीनने भरपूर असे मटार कटलेट तयार आहेत मंडळी। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना मंडळी तर माझ्या चॅनलवर मी अशाच साध्या सोप्या हेल्दी
आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपले जे कटलेट आहेत ते मी इथे केचप बरोबर सर्व करून घेते. तुम्ही बघू शकता बाहेरचं आवरण मस्त क्रिस्पी आणि आतमध्ये सॉफ्ट टेस्टी असे कटलेट आहेत. नक्की बनवून बघा. आणि आता चला आपण नेक्स्ट रेसिपीकडे वळूया. आपली पुढची रेसिपी आहे बीटरूटचे कटलेट. ते सुद्धा खूप छान बनतात चवीला आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत मंडळी. तर चला सुरुवात करू. लागणारं साहित्य पाहूयात. तर आपल्याला लागणार आहे रेसिपीचं मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच बीटरूट. एक मीडियम साईजचं बीटरूट मी स्वच्छ धुवून सोलून अशा प्रकारे कट करून घेतले आणि कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या लावून घेणार आहे. त्याचबरोबर पाव कप मटार मी इथे 5 ते 10 मिनटासाठी उकळून घेणार आहे पाण्यामध्ये. आणि आणखी काय काय साहित्य लागते ते पाहूयात. आपल्याला लागणार आहे 2 उकडलेले बटाटे, 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती ढोबळी मिरची 1 घ्या छोट्या साईजची, थोडीशी कोथिंबीर आणि त्याचबरोबर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या यांची पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण इथे पाव कप पोहे घेणार आहोत, जाड पोहे. ते सुद्धा मी भिजत घालतीये. तर चला सगळी तयारी झालेली आहे, सुरुवात करूयात. तर काय करायचं आहे, मटारमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये हे मटार आपण काढून घेऊयात आणि ते अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचे. ह्याच्यामधलं जर तुमच्याकडे मटार किंवा मग ढोबळी मिरची वगैरे नसेल ना तर ते स्किप केलं साहित्य तरीसुद्धा चालेल मंडळी. त्यामध्येच मी आता पोहे घालून घेतले. त्याचबरोबर बटाटे जे आहेत ना ते छानपैकी किसून घ्यायचेत. किसूनच घ्या बटाटे, म्हणजे काय होतं कटलेटला छान शेप देता येतो. तर भाज्या ॲड करून घेऊया. ढोबळी मिरची, कांदा, कोथिंबीर. तुम्ही ह्याच्यामध्ये ना थोडासा बारीक चिरलेला कोबीसुद्धा ॲड करू शकता, थोडेसे स्वीटकॉर्न घालू शकता. तर चला आता बीटरूट जे आहेत ना ते छान उकडून थंड झालेले आहेत, ते सुद्धा मी किसून ह्याच्यामध्ये घालून घेते. कोथिंबीरसुद्धा घातली, हिरवी मिरची लसूणची पेस्टसुद्धा ॲड केलेली आहे. सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत 2 चमचे. त्यामुळे काय होतं कटलेटला बाइंडिंग छान येतं. त्याचबरोबर मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ, 1 चमचाभर जिरा पावडर, 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर घालायची, जेणेकरून कटलेटचा रंग आणखी खुलून येईल मंडळी. सगळं छान हाताने मिक्स करायचं आहे, स्मॅश करत करत मिक्स करा आणि त्यानंतर ह्याचे हव्या त्या आकाराचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत. हे असे कटलेट बनवून ना तुम्ही फ्रीजमध्ये 1-2 दिवसासाठी स्टोअर करू शकता किंवा फ्रीजरमध्ये जर ठेवले ना तर महिनाभरासाठी सुद्धा हे कटलेट छान टिकतात मंडळी. छानपैकी अगोदर फ्रीज करून घ्यायचे आणि नंतर झिपलॉक बॅगमध्ये तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता. तर कटलेट थापून झाल्यानंतर ते रव्यामध्ये अशा प्रकारे घोळवून घ्यायचे आहेत. आणि आता मी इथे पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये 1 चमचाभर तेल गरम केले आणि त्यामध्ये मी हे कटलेट भाजून घेणार आहे. तुम्ही एअर फ्रायरमध्ये सुद्धा मटार कटलेट आणि बीटरूट कटलेट दोन्हीसुद्धा बनवू शकता मंडळी. एअर फ्रायरमध्ये तर आणखी सुंदर बनतात, अगदी थोडंसं तेल लागतं. तर चला आज आपण पॅनमध्ये बनवूया. त्यामध्ये मी हे कटलेट सगळे ठेवून घेते. दोन्ही बाजूने आलटून पलटून असे 10-15 मिनटासाठी मीडियम हीटवरती हे कटलेट भाजून घ्यायचे आहेत. खूप सुरेख बनतात आणि मुलांना भाज्या खाऊ घालण्याचा कटलेट हा सगळ्यात बेस्ट वे आहे मंडळी. या कटलेट बरोबर ना तुम्ही हिरवी चटणी, सॉस किंवा मग शेजवान सॉस बरोबर सुद्धा खूप सुरेख जातात हे कटलेट मंडळी. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या, सोप्या, हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते, ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते. त्यामुळे सगळ्या रेसिपीज या ट्राईड आणि टेस्टेड अशाच असतात. तर चला आपले जे कटलेट आहेत ते बनवून झाले आहेत, सर्व करून घेऊया. रंग तुम्ही बघू शकता किती सुरेख आलेलं आहे या कटलेटला. अगदी आपण हॉटेलमध्ये जातो आणि खातो ना तसेच बनतात हे कटलेट मंडळी. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही यातली कोणती रेसिपी ट्राय केली आणि तुम्हाला कोणती आवडली. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू. असंच प्रेम देत राहा. बाय.